2024 वर्ष 31वे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक अशी गोष्ट जी स्वतःच्या जीवापेक्षाही आपल्याला लाडकी आणि प्रिय झाली आहे. अहो, याच गोष्टीमुळे नात्यातला संवाद कमी झालाय व संपूर्ण पिढीला ज्याचं व्यसन झपाट्यानं लागत चाललंय तो म्हणजे मोबाईल. चला तर मग पाहूया मोबाईल राक्षस. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे चिंटू, अरे शाळेत जायचंय की नाही? काय बाबा, तुम्ही नीट मोबाईल पण नाही बघून देत मला. अरे अजून किती वेळा त्या मोबाईल मध्ये घुसून बसणार आहेस? जोपर्यंत मोबाईलची बॅटरी लो होत नाही तोपर्यंत. अरे अभ्यास कर. मोबाईल घेऊन बसलास तर नापास होशील. पप्पा, मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी जेवणारच नाही. सोन्या, अरे जास्त मोबाईल बघायचा नाही, डोळे खराब होतात, अंधळा होशील. हो दे, मला मोबाईल पाहिजे तरच मी जेवणार. घे बाबा घे, शांत हो. अरे लेकरा, अरे गेम खेळू नकोस. अरे गेम खेळून मुलांना आजार झालाय, आजार. पागल झालीत मुलं. बाबा, ही गेम लय भारी आहे. गेम खेळल्यावर जीत मिळतं, लय मजा येते खेळायला. अरे लेकरा, गेम खेळून डोकं बधीर होतं. अरे मुलं जीव द्यायला लागलेत. अरे नको खेळू गेम. नाही बाबा, मी गेम खेळणार म्हणजे खेळणार म्हणजे खेळणार. कुठे काय झाला? अरे माझं सोन्या, सोने कुठे गेलास तू? अहो, माझ्या लेकराला पाहिलं का? अहो, माझ्या लेकराला कोणीतरी पकडून गेलो. हो, अहो, कुठे गेला तो? अरे देवा, अरे गावातल्या मुलांना कोणीतरी पकडून नेलंय. अरे काय चाललंय हे? वाचवा मुलांना, वाचवा. सरकार, हो सरकार, लवकर या. आज आणखी 3 मुलं पकडून आणली. सारखा मोबाईल घेऊन बसतात, गेम खेळतात. मी मोबाईल सगळ्यांना वेड करणार, तुमचा सर्वांचा मेंदू खाणार. मी मोबाईल कोणाला सोडणार नाही. मी रोज मोबाईलवर गेम खेळता. मी पप्पा, काजू पप्पा सारखा मोबाईल घेऊन बसता. मी आता मला खाऊन टाका. सरकार, थांबा. अहो, मेसेज आलाय. आणखी मुलं आहेत जी रोज मोबाईल घेतात. पकडून आण त्यांना. मला सर्वांचा मेंदू खायचाय.
गायब झालाय. हो ना, माझे 2 भाऊ सारखे मोबाईल वरती गेम खेळत होते. अहो त्यांना पण कोणीतरी पकडून नेलंय. अहो माझा मुलगा सारखा मोबाईल घ्यायचा, त्याला मी कोणीतरी किडनॅप केलंय. अहो गावातल्या सर्व मुलांना कोणीतरी पकडून नेले. आता गणपती बाप्पाच काहीतरी चमत्कार करू शकतो. बाप्पा आमच्या मुलांना वाचव. बाप्पा हे गणपती बाप्पा आमच्या मुलांना वाचव. बाप्पा तुझ्या पाया पडतो, चमत्कार कर. चमत्कार कर रे बाप्पा, चमत्कार कर. माझ्या भक्तांनो, काळजी करू नका. त्या मोबाईल राक्षसने तुमच्या मुलांना बंदिस्त केलं आहे. आता चिंता करू नका, कारण या संकटावर मात करायला मी संकटमोचन हनुमान श्री राम भक्ताला पाठवत आहे. तथास्तु. ऐकानो, मी पण मोबाईलचा जास्त वापर करता. मुलांना मोबाईलची सवय तुम्ही लावला. पण आता सर्वांच्या आधी मी तुमचा मेंदू खाणार. अरे मोबाईल राक्षसा, अरे खरंच आमची चूक झाली. आता आम्ही मोबाईलचा वापर करणार नाही. आमच्या मुलांना सोड रे. हो, आमच्या मुलांना सोडा. आम्ही मोबाईलचा जास्त वापर करणार नाही. वाई वाई, आमच्या मुलं ती सोडून द्या बघा. तू बसा. मी आता सर्वांना खाऊन टाकणार. हे गणपती बाप्पा आम्हाला वाचव. आम्हाला आमची चूक कळाली. वाई वाई वाई, गणपती बाप्पा वाचव. गणपती बाप्पा होय, गणपती बाप्पा वाचव. बाप्पा वाचवा. आम्हाला चूक कळाली बाप्पा. जय श्रीराम. भक्तांनो, या पृथ्वीवर संपूर्ण चराचरात मी सामावलेलो आहे. पण मोबाईल राक्षसा, तुझ्यावर ही वेळ आली तरी का? ही वेळ माझ्यावर या लोकांमुळे झाली. त्यांनी माझा अति वापर केला. लहान लहान मुलांना, तरुण पिढीला मोबाईलचं खेळ लागलं. आणि याला जबाबदार ही सगळी पालक आहे. म्हणून मी आता सर्वांना खाऊन टाकणार. हे असताना हे शक्य नाही. जय श्रीराम. जय जय श्रीराम. गणपती बाप्पा गणपती की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. भक्तांनो, या मोबाईल राक्षसाचा वध करण्यासाठी मी पार्वती पुत्र गणेश आज बजरंगबलीच्या रूपात येऊन या राक्षसाचा वध केला. मुलांनो आणि पालकांनो, पाहिलं
मोबाईलच्या अतिवापरामुळे आपला जीव जातोय, आपली बुद्धी भ्रष्ट होते आणि याला जबाबदार पालक तुम्ही सुद्धा आहेत बरं का. म्हणून पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आणि मुलांनो, आता मोबाईलवरती गेम खेळणं, रील्स बघणं, कार्टून्स बघणं बंद करा आणि हाच वेळ आपल्या आजी आजोबांसोबत छान पद्धतीने घालवा. आपल्या आजी आजोबांना जपा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, तुम्ही जर पुन्हा मोबाईल घेतला तर मग मोबाईल राक्षस तुम्हाला देखील पकडून घेऊन जाईल. चला तर मग आजपासून मोबाईलचा अतिवापर बंद करणार ना. जय श्रीराम. Yeah,